आता मी बी बारडगावर पारखे बोलतोय. बोला बोला बोला. अहो आपलं डाळिंब काढायचंय तेव्हा म्हणलं कसं काय लेवर आता पाऊस बिऊस उघडलाय सगळं झालंय. पारखी अजिबात काळजी करू नका, माल पारखून काढा फक्त. पारखून नाही माल क्वालिटी. क्वालिटीचाच काढायचा आणि विरळून विरळून काढायचा. हा काढतो ना. म्हणलं हो. मी बुधवारी आणावं मला वाटतंय. कधी आणा, तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या दिवशी आणा, बुकिंग करून आणा फक्त. बुकिंग म्हणजे काय करायचं नेमकं? फोन करायचा त्या फोनवरती, सगळं सांगायचं किती कॅरेट कोणत्या तारखेला आणणार आहे, तेवढंच माल बोलावलं जातात. आणि तो आमच्याकडे ते जसं बुकिंग असेल तरच माल उतरून घेतला जाणार. असं आहे का? हो, एक्स्ट्रा नाही उतरून घेणार. मग ज्या दिवशी आणा त्या दिवशी फोन करू का? नाही 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 नाही, 2 दिवस अगोदर करा, म्हणजे त्या तारखेची बुकिंग तुम्ही करू शकता. ह्या फोनवरच करायची का? या नाही तिथं ते आज व्हिडिओ आलेली त्याच्यात नंबर आहे बघा खाली. काय 9545 0092 का? कसं बोलला? 9545 3 वेळा 0892. 3 वेळा का 4 वेळा शून्य? नाही 3 वेळा मोजा, परत तिथं त्या स्क्रीनवर आहे 3 वेळा शून्य असतील. बर बर त्याच्या बुकिंग करा. तुम्हाला ज्या तारखेला आणायची ना त्याच्या 2-3 दिवस अगोदर करा. बर बर बर. काय लेवल बिवल चांगली आहे ना? लेवल चांगलीच राहणार आहे. आता आज बरा बाजार उठले थोडेसे पाऊस उघडल्यामुळे. वाढल्यात का पडल्यात? नाही वाढले ना. निरावची व्हिडिओ बघा ना. हा हा वाढले. हा. नाही नाही माल आहे. आपण काय पहिल्यांदाच धरलेलं डाळिंब शिवाय खर्च लय केला. शाली मारणी झाकलं होतं, सगळं केलं होतं. खर्च लय केला म्हणून रेट पैसे बांधतात असं काय नाही. खर्च योग्य करा. आपला रोग येऊन नका देऊ, पैसे आपले बचत झाली पाहिजे. नाही रोग नाही काय नाही, एकदम क्लिअर कलर बिलर एकदम चांगला आहे. चालेल काय अडचण नाही. हा आणतो मग, करतो बुकिंग. हो करा बुकिंग करा. हा काही अडचण नाही. पहिलंच वर्ष आहे का? पहिलंच वर्ष आहे. अच्छा, त्याच्या अगोदर काय नव्हतं का डाळिंब आपल्याकडे? नव्हतं डाळिंब. आता ती एकदा आता तुमच्याकडे झाले ना, हाय जवळजवळ 600 झाड आहे ना, अजून बी लावतोय परत. पण आता आमच्याकडेच कसं काय विषय वाटलं तुम्हाला? अजून तुम्ही चालू व्हायचे पहिलं वर्ष आहे. नाही तुमचे आता व्हिडिओ बघतोय ती जरा तुमचे बोलण्यात नाही यातनं तर जरा शेतकऱ्याबद्दल किंवा डाळिंब दाराबद्दल जरा अनुभूती चांगली तुमची. नाही तिथं आहेच, पण शेवट कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असेल. मी जर फसवत असेल तुम्हाला तर तुम्हाला कसं कळणार? कळणार म्हणजे आता डाळिंब घेऊन आल्यावर कळणारच की. हा पण अजून डाळिंब आलो नाही, पण आल्यावर कळणारच ना. मग मी तेच सांगतो की माझ्यावर पण भरोसा ठेवायच्या अगोदर मोकळं राऊंड मारा. झाडाची फळं तोडल्याच्या नंतर पुन्हा ती झाडाला लावू शकत नाही. पण एखादा अडत्या गोड बोलल, मी असं करतो मी तसं करतो, पण नजरेने पाहणं आणि कानाने ऐकणं फरक असतो. आहे पण आता जरी तोडलं तरी काय ते एकाच दिवशी सगळं आणू शकत नाही ना मी. हा बरोबर आहे. म्हणजे शेताहून भाताची परीक्षा कळणार तुम्हाला पहिल्या ट्रिप मध्ये, बाबा चौधरी कसा आहे कसा नाही. हा त्यानंतर जायचं नाही. बरोबर आहे. आता ती काय ती सवय लागून गेली. सारखं दिवसातून 2-3 बाऱ्या तुमचे व्हिडिओ बघायचे, कुठे काय करायचे, दुसऱ्याचे बी बघायचे असं. व्यसनच लागलं म्हणायचं तुम्हाला व्हिडिओ बघायचं डाळिंबाची. हा आणि मग एकदा ती आपली नाळ एकदा जोडल्या गेली तर मग ती कायमची जोडेल ना. शाबास, याला म्हणतात ही वैचारिक नाळ. आणि हा आपल्या शेवट आयुष्याची आपण ती रोजीरोटी कमावण्यासाठी किंवा चांगला उद्याचं भविष्य घडवण्यासाठी जे 2 रुपये खर्च करून मेहनत करून पिकं घडवतोय ते योग्य ठिकाणी नेलं पाहिजे. त्यासाठी योग्य माणसाची नाळ जोडली पाहिजे. मग तेच सांगतोय ना. आज एक व्यापारी आलता आमच्या शेजारी, एवढा माल चांगला आहे, थोडा हाय डाग, पण सगळं फळ त्याचं 300 400 500 600. हा तर त्याचा फोन आलता, या म्हणला व्यापारी आलाय बागेत. हा 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 गेलो, आज जवळच आहे हा आमच्या दोघांच्या मध्ये थोडं अंतर. गेलो, थांबलो, त्या व्यापाऱ्याने काय बघितलं त्याचं. बर बघितल्यावर आता एवढा माल चांगला, एवढा साईज बीज भरपूर झालेला. मग ती बर कुठं 120 आणि 100 आणि 120 म्हणायला लागला. म्हणजे चांगली क्वालिटी असून. हा
तर त्यो म्हणला माझा द्यायचाच नाही. मी म्हणला 155च्या खाली देतच नाही म्हणला माल. नाही द्यायचंच नाही, याच्यापेक्षा रेट हा वाढणारच आहे, तो कमी होणार नाही. हा मग आता त्यो त्याचं झाल्यावर मला म्हणला जा व्यापाऱ्यांना घेऊन. हा म्हणलं एवढा तुमचा सोन्यासारखा माल कुठं 120 आणि ही म्हणलं मी सुद्धा म्हणलं त्याला तिकडं 155च्या खाली देत नाही म्हणलं ह्यांना नेऊन कशासाठी दाखवायचा भाग म्हणलं. त्याला तिकडे ठेवा बाबा, माझ्याकडे पाठवूच नका, तुम्ही डायरेक्ट नाही सांगितलं. ना त्या तोंडावर ते तिथं व्यापारी होत म्हणलं ह्यांना मला दाखवायचाच नाही माल. हे म्हणलं ही तुमच्यावरनच परीक्षा कळली ना म्हणलं. याला दाखवून ह्यो काय मागणार आहे म्हणलं. तुमचा असा मागतो म्हणल्यावर माझा काय मागणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मालाची ते फार व्यापारी तो माझ्या तोंडाकडे बघत होता व्यापारी. त्यांना वाटतं शेतकऱ्यांना काहीच कळत नाही. हा शेतकऱ्याला जमिनी खालचं धान्य गाडून वर पीक आणायचं कसं त्याला कळतंय. एवढं काय अवघड आहे त्याला? शेती करणाऱ्याला बाकीचं न कळायला एवढं अवघड नाहीये. हा बरोबर आहे. एवढं निसर्गाशी संकट सामना करतोय, त्याला मार्केटिंग कळायचं नॉलेज, त्याला कोणी असं जर अनपढ म्हणलं तर हा तो बी सगळ्यांना विकून गेला असा शेतकरी. बरोबर आहे. नाही, काळजी नका करू, आपले पैसेच बनवत्या, आपल्याला विरळून काढायचं. हा काढतो ना. जो झालेला आहे माल तो काढतो सगळा. हो 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 हो. हा बघू करतो बुकिंग. तुम्हाला बी फोन करतो आल्यावर भेट. मी पहिल्या वेळेस मी येणारच आहे तुमची भेट घ्यायसाठीच. आणि माझी भेट न झाली तर काय थोडाच माल कमी विकणार आहे, तुमचा जो विकणार आहे तो जास्त विकल. कमीचा ज्याचा प्रश्नच नाही, पण समोरासमोर एकदा बघितलं आपण दोघांनी, थोडं मुलाखत झाली. ही कायमची दरवर्षी आपली नाळ जोडायची. परत आपल्याला व्यापारी फिरवायचा नाही आणि कोणाला द्यायचा नाही. आपला चोरडा भरला कॅरेट मध्ये पाठवला तुमच्याकडे. बरोबर आहे, बरोबर आहे. हा त्यासाठी यायचंय. मी आणि आता मग हा, एकदा रिलेशन झालं ना तुम्हाला सुद्धा एक बार बोलावणार इथं. येणार येणार. डाळिंब बागायतदार ही सगळी इथं बोलावणार माझ्या बागेत. आणि एक बार तुमच्या बरोबर चर्चा घडून आणणार सगळ्यांची. नक्की नक्की नक्की. तुम्ही आलेला बागेतला व्यापाऱ्याला हाकलून लावताय आणि माझ्यासारख्याला निमंत्रण देताय, हेच माझं मोठेपण आहे. तुमचं मोठेपण आहे, माझं भाग्य आहे. मग तेच ना. म्हणजे काय आहे, डाळिंब बागायतदार जर अशी फसत असतात. आता आमच्या पुतण्याचं माल शेजारीच आहे, 155 रुपयाने दिली. एवढी साईज ही लय जोरात होती. ती हा. पावसाच्या अगोदर होतं डाळिंब. बर बर. ती तुमच्याकडे इकलं असतं 250-300 रुपये किलोनी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्यांनी इथं दिलं ती त्याचा येडेपणा झाला. परत काय झालं, दुसऱ्या तोडणीला त्यांनी इथं त्याला दिला आणि काहीतरी 122नी. आणि परत कुठं पुण्याला पाठवलं, कोणाच्या आडतीवर पाठवलं नाही सांगता येत. ती गेलं 140नी, त्या व्यापाऱ्याला देतोय इथं 122नी. तो म्हणला काय आता तोंडात हाणून घ्यायची का म्हणला. मग त्याला एवढा पश्चाताप झाला. त्यासाठी मार्केटिंगचा खूप अभ्यास महत्वाचा आहे. तुम्ही पिकवताय कष्टाने, पण मार्केटिंग मध्ये फसलं की आपलं लाखो रुपयाचं नुकसान होते. त्यासाठी मी नेहमी सांगतो की माझ्यावर पण विश्वास ठेवू नका, मोकळे या. पण तुम्ही धाडस म्हणताय आता करताय की मला नाही, मला तुमच्याकडे यायचे मालच घेऊन यायचं, हे तुमचा आत्मविश्वास नक्की झाला. पण शेवट आपली एकदा नाळ जोडली की तुम्ही बघितला काल एक 35 वर्ष ज्याच्या मालाला विक्रीला म्हणजे जो माल मी स्वतः विकायला चालू केला त्यावेळेस त्यांचा मालिकला 35 वर्षापूर्वी बोर. हा बरोबर आहे. ते शेतकरी आजही माझ्याकडे डाळिंब घेऊन येतात. म्हणजे 35 वर्षाची नाळ ही माझ्या आयुष्यातली मी पाहिली की ती जात नाही दुसरीकडे. हा बरोबर आहे. तेच आपल्याला बी करायचंय. आपल्याला बांधाव द्यायचाच नाही मला. असं काय त्रास आहे आज ती आपल्याकडून घेऊन त्याच्यावर 4 पैसे कमावतात. हा 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 हा. मग आपला त्यांना दिलाय तीच खर्च अर्ज जाऊन त्या भावात तरी आपल्याला पदरात पडेल का नाहीच पडेल. 10-20 रुपये किलोची वाढ होते हे शेतकरी सांगतात, मी नाही. हा बरोबर आहे. जागेपेक्षा माझं शेट एवढं वाढलं आणि रिजेक्शन मध्ये जाग्यावर घेतलेलं त्याच्यापेक्षाही रिजेक्शन त्या रेट मध्ये गेलं. म्हणजे रिजेक्शनच्या भावात चांगला घेऊन गेला. लोक पश्चाताप झालेला आहे काय काय लोकांना. हा बरोबर आहे. मी म्हणतो देण्याबद्दल वाद नाही, पण अनुभवून द्या. हा बरोबर आहे. हो चालेल या, टेन्शन नका घेऊ, होईल पैसे. हा चालतंय. आता नियोजन झालं ना बुधवारचं, मग 2 दिवस अगोदर बुकिंग करतो. बुकिंग करा.
मला फोन करा, मी पण भेटेल. आता तुमची एवढी आपुलकी आहे भेटण्याची, नक्कीच मला पण आनंद वाटेल. हा बरोबर आहे, मी भेटतो ना. चालेल 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 चालेल. आता पहिल्या वेळेस भेटतो एक बार, आपली भेट गाढावं मला बी वाटतंय मनापासून. मग हम्म. परत दुसऱ्या ट्रिपला येईन नाही येईन त्याला भाग आले की. हो का, आपलं ठरलेलं आहे भगवंतानी आपली भेट होणार म्हणजे होणार, पण तुम्ही या, मला अगोदर फोन करा. बर बर चालतंय. हो 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 हो. ओके. ठीक आहे.